नमस्कार. मी पुन्हा एकदा श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे, शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख या नात्याने तुमचं स्वागत आहे. माझ्यासोबत हे शफीक शेख आहेत, अदनानचे वडील. अदनान हा विद्यार्थी आमच्या शास्त्रीनगर मराठी शाळेत गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला होता. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे तो जानेवारीपासून मार्चपर्यंत शाळेत आला नाही. दुर्दैवानं पालकांचा सुद्धा आमच्याशी काही संपर्क झाला नाही, किंबहुना नंबरसुद्धा त्याच्याकडे देऊ म्हणत राहून गेला. तर आमच्याकडे नंबर नसल्याने पालकसुद्धा आमच्या संपर्कात नव्हते आणि त्यांच्या काही कौटुंबिक मिसेसची डिलेवरी वगैरे ह्या काही अडचणीमुळं तो काही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात न आल्यामुळे अदनान हा विद्यार्थी इयत्ता पहिलीचा परीक्षेलाच बसला नाही. ठीक आहे, हरकत नाही. नियमाप्रमाणे जरी तो पहिलीतून दुसरीत जाण्याचा नियम असला तरी पण जर तो शाळेतच आला नाही, जर तो परीक्षाच दिली नाही आणि जर तो उत्तीर्णच झाला नाही तर तो दुसरीच्या वर्गात कसं जाईल. त्यामुळं त्याला आम्ही इयत्ता पहिलीच्या शैक्षणिक वर्षात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात गरजर असल्यामुळे त्याला आम्ही आउट ऑफ स्कूल म्हणजे शाळेच्याच पट्टावरनं त्याला ऑफलाईन कमी केलेला आहे. त्यामुळं त्याचा रिझल्टसुद्धा आमच्याकडे नाही आहे. पण जिथे कुठे तो शाळेमध्ये शिकत असेल तर त्यांनी कृपया ऑनलाईनच्या माध्यमातून इयत्ता त्याचं दुसरीत तर नाव घ्यावं किंवा वयोमानानुसार त्याला पहिलीत तरी घ्यावं. त्या मुख्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी घ्यावं. माझ्याकडचा हा पहिलीचा शाळा सोडल्याचा दाखला मी त्यांच्या अर्जानुसार देत आहे. माझ्याकडे नोंद अशी राहील की तो पहिलीतून सोडून गेलेला आहे, कारण तो काही परीक्षेला आलाच नाही. जर तो परीक्षेला नाही आला तर त्याचा दाखला होईल का? नाही होणार. किंवा त्याला रिझल्ट होईल का? नाही होणार. मग तो रिझल्टच नाही झाला तर तो दुसरीच कसा? तर वयोमानानुसार त्यांच्या मुख्याने त्याला घ्यावं. तो जिथे मला कुठे शिकत आहे त्या ठिकाणी, जालना या ठिकाणी माझा मुख्यांशी संपर्क पण झाला. तर हा त्यांचा अर्ज आहे. हे पालक आहेत, पालकांसोबत हे त्यांचे मित्र आहे. बा तुमचं नाव काय? हां, समचा. तर तुमचंही स्वागत आहे. छान, धन्यवाद. मी शफीकला अशी विनंती करतो की किमान 1 दिवस तरी मला मिळेल, त्या वेळेमध्ये मी दाखला केल आणि मग त्याच दाखल्याची तुम्हाला परत द्यावी लागेल. हां, ठीक आहे. थँक्यू.